तर आज आपण बनवणार आहोत फ्लॉवरची भाजी, रस्स्यावाली। हे बघा मी मसाला ग्राइंड करून घेतलाय। मसाला भाजताना व्हिडिओ काढणार होते पण लाईट गेली म्हणून अंधारात दिसत नव्हतं काय। आणि ही स्पेशल भाजी फक्त जास्त प्रज्ञाला आवडती म्हणूनच फ्लॉवरची भाजी बनवली। कारण रात्री प्रज्ञा उपाशी झोपली होती, ती जेवण नाही आवडत भाजी। लय लाडात येऊ नको बघा, मला म्हणते मी फ्लॉवर खाणार आहे म्हणून मी फ्लॉवरची भाजी बनवायला काय टाकायचं। वटाणे नाही आता, वटाणे आणत नाही। तर हे बघा आता मी फ्लॉवरची भाजी बनवते। तेल टाकून घेतलंय मी आता कढईमध्ये। थांबा आता मसाला टाकायचा ना। हा मसाला टाकला। आता हे मसाला टाकणार मी याच्यात। हे हिरव्या मिरच्यामध्ये भाजी बनवली आहे कारण तिला लाल मसाल्याची भाजी आवडत नाही म्हणून मी हिरव्या मिरच्या टाकल्या। तुम्हाला जशा हव्या तशा तुम्ही टाकू शकता। आता याला छान असं परतू द्यायचं या मसाल्याला आणि मग ही फ्लॉवर धुवून मी ह्याच्यात टाकणार। तर तुम्हाला दाखवते पूर्ण भाजी झाल्यावर, तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। आणि प्रज्ञाला काही इकडे झोपली ना। काय झालं? वटाणे नाही आणले ग, वटाणे का लागत येऊ नको लय। ही फ्लॉवर आम्हाला आवडत नाही कोणाला जास्त, तुझ्यासाठी आणली मी। वटाणे नाही काय जे सांगितलं ते करत नाही, मागच काय बी करत बसती। अरे पण वटाणे आणले नाही तर मी काय करू त्याला? तुझा घेऊन इकडून भेटते पैसे, जाय पण पैसे दे। तुमचं लय नाटक आहे, एक तर कुठल्या कामाला हात लावत नाही आणि वरतून नाटक जास्त। किती वाजायला लागलेत बघ, किती उशीर झालाय। काय नाही लय उशीर झाला। काय नाही उशीर झाला, तुला काय नसते उशीर झाला तुला काय। हे बघा गरगटा मसाला कसा झालाय आपला। हे आता जरा फ्राय झाल्यावर चांगलं दिसत नाही बघा, असं दिसतंय। हे हिरव्या मिरच्यामध्ये केलं ना म्हणून असं दिसायला लागलं। काय नाही छान लागते फ्लॉवरची अशी पण भाजी। सुकी आवडत नाही ना तिच्या पप्पाला म्हणून पातळ केली गरगट। खा सरारात। काय भाजी बनवलीस तुम्ही? दादू मजेदार बनवली फ्लॉवरची भाजी। आवडत नाही नाही, रसा रसा खायचा, फ्लॉवर तशीच राहू द्यायची। हा खायची तरी बी। हे बघा आता माझा मसाला मस्त झालाय, मागाच्या पेक्षा जरा चांगला। मागाशी लय गरगट झालं होतं। आता घडी घेतली, माझी घडी कशी आहे फ्रेंड? तर हे बघा दादू 2 ते 3 दिवस झालं ह्या घडीसाठी रडत होता। त्याला घडी आणली तर आता जरा शांत बसलाय, नाही नुसता फिरू लागला इकडे तिकडे। किती वाजले सांग बरं, जरा टाइम कळतंय का तुला? बघा दादू आता टाइम सांगतोय, समजतंय का? 12:29 झाले। हा म्हणजे दादूला घडी घेतली याचा फायदा झाला, त्याला टाइम समजतोय। मला वाटलं पैसे पाण्यात जातात का काय। हुशार आहे। आता जेवण खायचं ही फ्लॉवरची भाजी। ए बाबा नाही बी बोलू नको। आपला मसाला फ्राय करून झालाय, मी आता त्याच्यामध्ये फ्लॉवर टाकते धुवून। हे बघा फ्लॉवर टाकली। भांडे बघा, हे भांड्याचा राडा, हे भांडे पडलेत बाहेर, लय मोठे कपडे पडलेत। काय सांगू तुम्हाला, आता ही भाजी टाकते आधी शिजायला आणि बाहेर जाते भांडे घेऊन घासायला। ती काहीच कामाची नाही, एक काम करत नाही आणि हे तर नुसतं फिरत आहे। मग कुठे गेलतास? कशाला हिंडतो इकडं तिकडं? घरात बसायचं, इकडे तिकडं नाही जायचं। चला आता ही भाजी तोपर्यंत तरी होती, मी भांडे नेते बाहेर घासायला। चल बाबा चल बाहेर। अगं बाय चला आता मी भांडे नेते बाहेर, भांडे पडले घासायला नाही। आता मला म्हणलास ना भांडे मी घासतो, अब बाहेर आणले घास। मग कुठं घासतो? पण नाही चिडवत, घास चिडवते। बघा कपडे पडलेत बकेट भर धुवायला, हे आहे का? आणि ही नुसती हिंडायला लागली इकडं तिकडं घरी। याने काढा, याने घालायचे।
भांडे घासून घे तेवढे. घास घास ना बीस नाही घास लवकर. घास. भाजी बघते, भाजी जाईल जळून तिकडं. भाजी गॅसवर. असं झालं त्या दिवशी बी. चिकन टाकलं शिजायला आणि सगळं जळून गेलं. काय ग छोटे पंच दादूचं हे व्हिडिओ दिसतं का दादू? थांबा आता येईल दादू. हा दादू, हा छोट्या पंच दादूचा व्हिडिओ आहे. ते खूप दिवसाच्या नंतर भेटलाय आम्हाला. आम्ही तेच बघत बसलो होतो. हे बघा आपली झाली भाजी. ही झाली भाजी फ्लावरची. हे बघा फ्लावरची भाजी. काय भाजी झाली आता भाजी बनवून. आता जेवायचं नंतर. आधी काम करते, बाहेर जाऊन भांडे घासते. जेवलं ना नंतर लय कंटाळा यायचा. थांब जरा. पहिला घाल गरमायला मला मारणार. खाली उतर ना बाळ. चला आता मी घेते पटापटा पटापटा भांडे घासून. अजून कपडे धुवायचे, तेवढे कपडे धुवून घ्यायचे. पोरगी काय काम करा नाही गेली. आता घरात जाऊन बसली. काय येत नाही आवडते. अजून घरात गाडा पडलाय. असते बाई लवकर लवकर भांडे. ऊन पडलंय बसू वाटा नाही येत. गरज नाही लागले तेव्हा आवडतंय काम काय माहिती. येते अगं झाडे धडपड चालली माय. भांडे नाही घरामध्ये तेवढे. आणि ना तिथं काचच आहे ब्रश आणि साबण आहे त्या गाडी पशी. ते घेऊन कपडे धुवून घेते गाडी. बाई कपडा फोडलाय कोणीतरी. कपड्याची सुरुवात धुवायची. किती कपडे पडलेत बाई. हे कवात होईल हे येतं ना. हे बघा साबण दिले होते. बोट कापलेत ना. हे बघा ना. हे साबणच गेली याच्यात. लय आग व्हायला लागली. आता आता कसे धुवू कपडे. हे हाताने तर धुता येणार नाही. येडे वाकडे धुवून घेते कपडे. धुता येणार मला. बोटाला लागलंय साबण चालली मध्ये आग व्हायला लागली. घेते आता अशीच येडे वाकडे धुवून. काय करावा पोरगी बी गेली. येडे वाकडे बी म्हणलं तरी साबण लावावंच लागते. ब्रश मारावाच लागतंय. चला आता झाले आपले कपडे धुणं. थोडेच राहिले. तर चला आता आपले कपडे झाले धुवून. आता मी पिळून ठेवते बकेटीमध्ये. आता हे सगळे कपडे पिळून ठेवते आणि मग वाळायला टाकते.